अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि उपस्थित असलेल्या प्रबोधनासाठी आपण निरूपण हा शब्द काढून टाकलेला आहे. प्रबोधन हा शब्द आहे तर आपण प्रबोधनाचं काम करतो आहोत, म्हणजे तुमच्याला ज्ञान देण्याचं शिकवण्याचं काम मी करतोय. चांगलं काय, वाईट काय, विज्ञाननिष्ठ काय, अंधश्रद्धा काय, ह्या सर्व गोष्टींचा मी उलगडा करत असतो. म्हणून हे प्रबोधन आहे आणि म्हणून आपल्याला प्रबोधन नाव दिलेलं आहे. या प्रबोधनाला उपस्थित असलेले स्वामी स्वरूप सर्व स्वामी भक्तांना माझे कोटी प्रणाम आणि त्यांच्या अंतःकरणात असलेल्या स्वामींना माझे खूप खूप प्रणाम. आज आपल्या हिजामध्ये मन करा प्रसन्न या साखळीतलाच की व्यक्तिमत्व कशी असतात, काय असतात, माणसं एवढ्या प्रकारची माणसं कशा प्रकारची असतात हे बघण्यासाठी आपण राशीप्रमाणे त्यांचे स्वभाव कसे बनतात. आता मी मागच्या वेळी पण सांगितलं होतं की रास व लग्न या दोन गोष्टींनुसार माणसाचे व्यक्तिमत्व घडत असते, नुसत्या राशीनुसार नाही. पण रास आपण का बघतो आहोत की चंद्र रास आहे, या चंद्र राशीनुसार आपल्याला त्याचे स्वभाव काय काय असतात हे कळतात. पण तुमच्या याच्यातले 100% ऍक्च्युअल लागेल असं हे गृहीत धरता येत नाही, कारण त्यासाठी लग्न सुद्धा लागतात. लग्न म्हणजेच रास लग्न म्हणजे ज्यावेळी आपला जन्म होतो त्यावेळी ग्रहांची स्थिती, ती स्थिती कुठल्या राशीमध्ये आहे त्याला लग्न म्हणतात. हे मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं. आपण काल मागच्या वेळी मेष राशीबद्दल माहिती घेतली होती. मेष राशी म्हणजे मेंढा, आणि मेंढा टक्कर मारतो तशा प्रकारची राशीबद्दल, ते लोक कसे असतात, काय असतात त्यांच्याबद्दल आपण बोललो. आता आपल्याला आज बघायचे वृषभ राशीची लोक. आता यांचं व्यक्तिमत्व जर बघायचं तर माणसांची राशीनुसार कशी घडतात आपण ऑब्झर्व करा. तुमच्या घरात कोणी वृषभ राशीचं आहे, तुम्ही सुद्धा कोणी आता प्रबोधनाला असलेल्यापैकी कोणी वृषभ राशीचे असेल तर तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करायला काही हरकत नाही. तुमची रास जरी वेगळी असेल पण तुमचं लग्न वृषभ असेल तर तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करू शकताय, बरोबर. म्हणजे तुमचं तुळ रास आहे पण लग्न वृषभ असेल तर तुम्ही ते समजून घेऊ शकताय. तर वृषभ राशीची लोक आहेत ही कशी असतात. आता यांच्याबद्दल सांगायचं तर एखादा खडकासारखी भक्कम स्वरूपाची माणसं आहेत, बरोबर. सर्वात आपण 12 राशींमध्ये सर्वात जास्त विश्वासार्ह असे ज्यांना मानलं जातं ते म्हणजे वृषभ राशीची. ही एक अतिशय उत्कृष्ट कर्मचारी मित्र असतात. त्यानंतर ही एकनिष्ठ असतात, प्रेमळ असतात. त्यांना बदल हा प्रकार शक्यतो आवडत नाही. तुम्ही जर एखादी दिनचर्या सेट केली तर ते बदलायला तयार होत नाहीत. ते एवढे फिक्स त्यांचं रुटीन ठरलेलं असतं. तर वृषभ राशीचे लोक थोडे म्हणण्यापेक्षा पुष्कळ हे रोमॅन्टिक प्रवृत्तीचे लोक असतात. आयुष्य आनंदात कसं घालवायचं हे त्यांना खूप चांगल्या रीतीने येत असतं. आता मेषाचे लोक जे मी तुम्हाला सांगितली ते मेषाच्या लोकांचं आणि रोमॅन्टिझमचा काही संबंध येत नाही. ते एकदम खसकन ओरडून बोलतील, रागून बोलतील, चिडून बोलतील. त्यांचं ठरलेलं टार्गेट असतं तेवढं झालं पाहिजे, त्याच्या विरुद्ध झालं की त्यांना आवडत नाही. पण वृषभ राशी जी आहे ही जी राशी ही अतिशय सौंदर्यप्रिय रास आहे. जीवनाचा खरा आनंद कसा घ्यायचा हे वृषभ राशीच्या लोकांना चांगलं माहिती आहे. ते पिक्चर बघायला जातील तर त्या पिक्चरचा एवढा छान रसस्वाद घेतील, ते गाणी पाठ करतील, गाणी म्हणतील, त्याचे डायलॉग म्हणतील, किंवा तिथे पोस्टर असेल त्या पोस्टरवर ते हे पण करतील, व्हिडिओ सुद्धा फोटो सुद्धा काढतील. एवढे ते रसिक असतात. त्यांना ते हिरो हिरोईन, त्यांचे मेकअप, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्या स्टाईलमध्ये राहणं हे खूप आवडत असतं त्यांना. म्हणजे ते जीवनाचा प्रत्येक गोष्टीचा रसस्वाद घेतात. एखादा छानपैकी जेवण बनवणं, ते जेवणचा चवीने खाणं किंवा दुसऱ्यांना चवीने खाऊ घालणं हे त्यांना खूप आवडत असतं.
म्हणजे ही जी रास आहे एका अर्थाने सौंदर्य प्रेमी आहे आणि जीवनाचा खरा आनंद ती घेत असते. तिला असं जगाचा ते विचार करत बसत नाही, जग काय म्हणेल, कोण काय म्हणेल. आपल्याला जीवन जगायचं आहे तर आनंदपूर्ण जगलं पाहिजे आणि छानपैकी जगलं पाहिजे, हा त्या पाठीमागचा उद्देश तिचा असतो. दुसरं हिच्यामध्ये अफाट चिकाटी असते. अफाट म्हणजे अफाट. एखादी गोष्ट करायची म्हटलं तर ती करूनच टाकते, ते पूर्ण केल्याशिवाय ते राहतच नाही. आणि त्यांना तुम्ही मार्ग दाखवू शकत नाही, त्यांचे मार्ग त्यांनी ठरवलेले असतात. आणि एखादा त्यांनी मार्ग निवडला की ते प्रकल्प पूर्ण करेपर्यंत चिकाटीने त्याच्याशी ते हे राहतात, एकनिष्ठ त्या गोष्टीशी ते राहतात. म्हणजे एका अर्थाने जर ही रास जर आपण बघितली तर ही रास सौंदर्यप्रेमी आहे, तशीच ही रास अतिशय चिकट आहे, जिद्दी आहे. तर आता ह्याच्यामध्ये कसं असतं, काही जण म्हणतात की ही रास आखडू आहे, आक्रमक आहे, असं मानलं जातं. पण काही म्हणतात ही सौंदर्यप्रेमी, जीवनाचा आनंद घेणारी ही रास आहे. हे पूर्ण जीवनाचा पूर्ण आनंद घेतात. पण ही निश्चल स्वरूपाची रास आहे, ही द्विधा मनस्थितीत नसते कधीच. ही ठरवते की मला काय करायचंय, माझं कशा पद्धतीने जीवन होणार आहे किंवा मला काय केलं पाहिजे. एकदा का तिने ठरवलं तर ती पूर्ण करते. ती द्विधा मनस्थितीत नसते, शांतीप्रेमी असते. खूप शांतता त्यांना आवडते, त्यांना भांडणंही आवडत नाहीत आणि ते गतिशील असतात. नेतृत्व करायला त्यांना खूप आवडतं, संगीत त्यांना खूप आवडतं. ते कायम गुणगुणत असतील, आपल्याच धुंदीत असतील. एखादी ऋषभाची स्त्री असेल तर ती कायम केसांमधून हात फिरवणं किंवा छान छान कपडे घालणं, छान स्वयंपाक करणं, हसत राहणं, आनंदाने हसणं, बोलणं, स्वागत करणं, आदर तीर्थ करणं, त्यानंतर पार्लरमध्ये जाणं हे तिला आवडत असतं. पुरुष असेल तर नेटनेटकं राहणं, परफ्यूम लावणं, बरं चालताना असं डोलदार चालणं, त्यानंतर त्या डोळ्यात वेगळी चमक असते. तर ही जे लोक ही जिंदादिली लोक आहेत, जिंदादिल म्हणतो ना आपण, ही अशी लोक आहे. भांडणं, मारामाऱ्या, चिडचिड, राग हा फार कमी त्यांचा आपल्याला दिसून येतो. आणि ही लोक जी आहेत वृषभ राशीची लोक, ही आपल्या औऱ्याने, आपल्या स्वतःच्या प्रभावाने लोकांना प्रभावित करत असतात. आता मोस्टली जे कलाकार आहेत त्यामध्ये 70% लोक वृषभ राशीचे कलाकार आहेत. कारण की सौंदर्यप्रेमी आणि जीवन जगणारी रास आहे. ती बाहेरून जरी आपल्याला कठोर दिसत असली तर ती आतून मृदू असते खूप. तसंच ही लोक हट्टी पण असतात, कलाप्रेमी असतात, देवावर प्रचंड श्रद्धा बाळगून ते असतात आणि त्याविषयी त्यांना खूप दुसऱ्यांबद्दल खूप प्रेम असतं, सहानुभूती असते, दयाळू असतात. आता ही रास जी आहे, शरीराची जळणघळण कशी असते, हे वृषभ राशीचे शरीर रेखीव आणि धष्टपुष्ट असतात. आता वृषभ राशीचा प्रभाव हा मानेवर असतो, काय लक्षात ठेवा बरं. तर वृषभ राशीचा मानेवर प्रभाव असतो, तर मानेचे त्यांना त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून त्यांनी शक्यतो मानेचा व्यायाम जास्त कोणाच्या तरी मार्गदर्शन करी करावेत, स्वतःहून करू नयेत. किंवा चिल्ड पाणी पिणं, थंड सरबत पिणं या गोष्टी त्यांनी टाळल्या पाहिजेत. कारण मान ही त्यांच्यासाठी फार महत्वाची असते. त्यांचं वजन जे आहे ते सहजपणे वाढतं, त्यांना वजन वाढवावं लागत नाही, सहजपणे वजन वाढतं त्यांचं. त्यांची त्वचा ही साधारण मऊ आणि चमकदार असते, डोळे खूप आकर्षक असतात ना त्यांचे, बरं. आणि त्यांचं शरीराचं संचालन जे आहे, चालणं एकदम डौलदार असतं, गौरवपूर्ण असतं, सुसंचालित असतं. म्हणजे तुम्ही बघितलं त्यांना एकदम छानपैकी ते असं डौलदार चालीत चालत असतात. आणि यांचं मध्यम वय म्हणजे 35 नंतर त्यांचं वजन वाढायला सुरुवात होते जास्त करून. त्यांच्या हाताच्या अंगठ्या जर तुम्ही बघितलं तर मोठे असतात, आवाजही धारदार असतो, गालावर एखादा तीळ असू शकतो किंवा खळी पडते त्यांच्या, हे लक्षात ठेवा. आणि यांच्या हातात पैसा कमी टिकतो, खर्च पटकन करतात. मग ते कपड्यांवर खर्च करतील, पार्लरवर करतील, मुलांवर करतील, येणाऱ्या पाहुण्या रावण्यावरती खर्च करतील.
असं त्यांना खर्च करायला, लोकांना इम्प्रेस करायला खूप आवडत असतं आणि ते तशा पद्धतीने खर्च सुद्धा करत असतात. आता जर ह्या लोकांची आपण आर्थिक स्थिती जर बघितली तर ही लोक जी आहेत ही जास्त अशी कंजूस नसतात. म्हणजे भविष्याचा जास्त करून पैसे साठवून ठेवलाच पाहिजे असं त्यांचा विश्वास तर कमी असतो. ती योजना तयार करतात, खूप छान योजना करतात, भविष्यातील पैसे साठवण्याची योजना त्यांच्या तयार असतात, पण ते जीवनात जगण्यासाठी सुद्धा पैशाचा खर्च करतात. आणि ही लोक जी आहेत आर्थिक समस्यांचा सामना यांना कधीच करावा लागत नाही. पैसा कमी झाला तो आपोआप त्यांच्याकडे येत राहतो. आता ह्या राशीचा कामधंदाचा आपण विचार केला तर ही राशीचे लोक चांगले गायक होतात, नर्तक होतात, फायनान्सर होतात, बँकर बनतात, सरकारी कर्मचारी बनतात, लेखक बनतात, मॉडेल, हिरो हिरोईन, ज्वेलर्स, आर्किटेक्चर असे हे त्यांचं बनतात. म्हणजे ह्यांच्या जीवनामध्ये ह्या पद्धतीचे घटना आपल्याकडे आकर्षित करत ते असतात. आता ही लोक जी आहेत यांचा स्वभाव अत्यंत रोमॅन्टिक असल्यामुळे ही लोकांना आकर्षित करून घेत असतात आणि ह्यामुळे यांच्या जीवनात प्रेम प्रकरण हे खूप मोठ्या प्रमाणात येतं. तर त्यांचा विवाह जरी अरेंज मॅरेज असला तरी सुद्धा लव्ह कम अरेंज असू शकतो किंवा अरेंज मॅरेजमध्ये त्यांची भेटी गाठी झाल्यानंतर लग्न होतं असं पुष्कळ वेळा त्यांच्या जीवनात घडतं. किंवा लग्न झाल्यानंतर त्यांचं प्रेम नवऱ्यावर खूप वाढतं किंवा नवऱ्याचं प्रेम बायकोवरती खूप वाढतं आणि ते एकमेकांना जोडीदार आनंदी ठेवण्याचा खूप प्रयत्न करत असतात. ह्या व्यक्तींना म्हणजे बागकाम आवडतं, फुलं सजून ठेवायला आवडतात, घर चांगलं सजून ठेवायला लागतं, डिझाईन घरामध्ये चांगल्या जुन्या वस्तू आणून ठेवायला आवडतात, दागिने आवडतात, चित्रकला आवडते, अत्तर एकत्र करणं म्हणजे परफ्यूम या गोष्टी सुद्धा त्यांना खूप आवडत असतात. आता ह्या व्यक्तींनी व्यवसाय जर करायचा ठरलं तर त्यांनी काय करायचं? आता ही राशीची लोक जी आहे ही यशस्वी व्यापारी होतात, हे चांगले गुंतवणूकदार सुद्धा असतात आणि ही धनराशी आहे. ही वृषभ राशी आहे, ही धनराशी आहे. ह्या राशीतील लोक अयशस्वी कमी होतात आणि ज्या ज्या क्षेत्रात ते हात घालतील त्या त्यांना व्यापाराच्या संधी त्या शोधून काढू शकतात. तर विशेष करून यांच्या सौंदर्याकडे लक्ष देण्याचं उपजत ज्ञान असल्यामुळे त्यांच्याकडे ललित कला, हॉटेल, गायन, तेल, नृत्य, कलाकार, अभिनेता, शृंगार, सजावट किंवा आभूषण, रत्न या ज्या गोष्टी आहेत हे त्या गोष्टी त्यांचे चित्रकार, कपड्यांचा व्यापारी, विणकाम, मॉडेलिंग, टेलरिंग, फिल्म डिझायनिंग हे सर्व क्षेत्रामध्ये कलाच्या क्षेत्रामध्ये लोक कायम पुढे असू शकतात. यांचा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने चालतो. आता ह्या राशीचे लोक जे आहेत त्यांची लक्षणं आपण कशी आहेत? थोडी लक्षणं कशी आहेत? ही दुराग्रही असतात. दुराग्रही म्हणजे एक हट्ट केला तर त्या हट्टच पूर्ण झाला पाहिजे असं त्यांचा विचार असतो. दुराग्रही, लोभी असतात, भौतिकवादी असतात आणि जीवनाचा आनंद घेणारी ही लोक असतात. तसं दृढ निश्चयी पण असतात ही लोक. एकदा ठरवलं की ते करणारच. विश्वसनीय असतात, प्रामाणिक असतात आणि ज्यांच्याशी संबंध चांगले आहेत त्यांच्याशी अतिशय चांगले असतात. कर्मकांड, धार्मिक गोष्टी त्या खूप पद्धतीने करत त्यांचा त्या धार्मिक गोष्टींचा प्रचंड विश्वास असतो. दुसरं, ह्या राशीचे लोक आहेत यांच्यासाठी पांढरा रंग खूप चांगला असतो. सिल्वर कलर हा चांगला असतो. त्यांना हिरा किंवा प्लॅटिनियम हे रत्न जर त्यांनी धारण केली तरी चांगलं असतं त्यांच्यासाठी. ओपल ही रत्न त्यांच्यासाठी चांगली असतात. हे त्यांच्या भाग्यशाली गोष्टी असतात. आता ह्यांच्या बाबतीत जर म्हटलं की मित्र कसे असतात, त्यांची कोणाकोणावर मैत्री होऊ शकते, तर ह्यांचे संबंध चांगले कोणाशी होऊ शकतात? मकर राशी बरोबर, मिथुन राशी बरोबर, कुंभ राशी यांचे संबंध चांगले राहतात. ते चांगले मित्र सिद्ध होतात. कुंभ राशीच्या लोकांवर यांचा खूप चांगला प्रभाव पडतो.
त्यानंतर वृषभ राशीच्या लोकांचे चांगले मित्र ते होऊ शकतात. मेष राशीवाल्या लोकांशी त्यांचे मतभेद होत असतात. मित्र असतीलही पण मतभेद कायम होणार त्यांच्यामध्ये, कारण की दोघांचे विचार वेगळे असतात. ह्यांचे विचार हे रोमॅन्टिझम असतात आणि ह्याचे विचार तडक फडक असतात. कर्क राशीचे किंवा सिंह राशीचे लोक यांच्याशी मात्र यांचे कधी जमत नाही. वृश्चिक लोकांबरोबर त्यांची भांडणच होत असतात. त्यांनी सिंह राशीच्या लोकांबरोबर संबंध ठेवले नाही तरी चालतीलच, असं त्यांचे ही रास आहे. आता यांचा जोडीदार कसा असतो? आता यांच्या राशीचा जोडीदार निवडायचा असेल तर वृश्चिकला प्राधान्य दिलं तर खूप चांगलं. वृश्चिक झाली, कन्या झाली, यांच्याबरोबर यांचे विवाह झाले तर यांचे जीवनातील संबंध जे आहेत अतिशय सुंदर राहतात, रोमॅन्टिक राहतात. बरोबर. आणि ऋषभ हा जो आहे हा गृहाभिमुख प्लॅनेट आहे. घराची काळजी घेणं, घर सजवणं, घर सुंदर ठेवणं, सर्वांची काळजी घेणं, घरामध्ये छान छान गोष्टी करणं, भांडण कमी करणं, वादविवाद कमी करणं अशी असते. आणि ह्या इच्छा त्यांच्या पूर्ण झाल्या पाहिजेत. जर सिंह राशीवर झालं तर भांडण होऊ शकतात त्यांचे. त्यानंतर कर्क राशीवर झालं तर भांडण होऊ शकतात. तर ह्या गोष्टीसाठी मग त्यांचं लग्न जेव्हा करायचं असेल त्यावेळी काही गोष्टींना म्हणजे वृश्चिकला प्राधान्य, कन्या राशीला प्राधान्य, कुंभला प्राधान्य हे दिलं तर छान यांचं पटवू शकतात. नाही त्यांच्या घरामध्ये भांडणं होऊ शकतं बाकीच्या राशींबरोबर त्यांचं विवाह झाल्यास. यांचं शिक्षण जर आपण बघितलं तर ह्यांचं गुढ स्वभावाचे हे लोक असतात. यांचे गुढ असं यांना शिकण्याची खूप आवड असते, पण हे जास्त करून फायनान्स सेक्टरमध्ये जास्त प्रमाणात चमकतात असं त्यांच्या वृषभ राशीमध्ये आहे. आता ही राशीचे लोक खूप चांगले आई वडील बनतात, कारण ते अत्यंत प्रेमाने मुलांचं संगोपन करतात. त्यांच्या शब्दामध्ये गोडवा असतो. सांसारिक जबाबदारी घ्यायला ते तयारी करतात पण घाबरतात पण. बरोबर. त्यानंतर आपल्या आनंदात सर्वांना समाविष्ट करतील, घरातील प्रत्येकाला समाविष्ट करतील, ते सर्व गोष्टी करतील. पण घरातला कुटुंब प्रमुख म्हणून ही जबाबदारी पाडायची असेल तर त्यांच्याकडनं ती पडत नाही, कारण त्यांचा स्वतःचा स्वभाव खर्चिक असतो आणि त्यामुळे त्यांच्याकडे पैसा टिकत नसल्यामुळे घरातली प्रमुख म्हणून ती जबाबदारी व्यवस्थित पाडू शकत नाहीत. तर वृषभ राशी जी आहे, तर वृषभ राशीच्या बद्दल जेव्हा आपण एखादा अभ्यास करतो किंवा आपल्या आजूबाजूला वृषभ राशीची लोक दिसतात तर ती कशी आहे? ही 12वी राशीतील दुसरी रास आहे. 2 आकड्याने आपण दाखवतो. आणि ह्या राशीचा मालक जो आहे हा शुक्र आहे. रास कष्टाळू आहे, सोशिक आहे, सतत कार्य करण्याची धमक, दीर्घोद्योगी आहे बैलासारखी. तर बैलाचे नैसर्गिक त्या राशीमध्ये आले आहेत. आणि ही कुंडलीतील समस्थानामध्ये समराशी आहे, म्हणजे ती सम आहे, ती विषम नाही. तर समराशी आहे आणि ही समस्थानात असल्या कारणे ती स्थिर आणि आहे. ती पृथ्वी तत्वाची राशी आहे. पृथ्वी स्थिर आहे. स्थिर म्हणजे काय? ती फिरते असते, ते स्थिरत्व म्हणत नाही. स्थिरत्व म्हणजे पृथ्वीसारखं स्थिरत्व त्या राशीमध्ये येतं. तसं ही चतुष्पाद राशी आहे. बरोबर. आणि ही चतुष्पाद राशी दशम भावामध्ये बलवान असते. म्हणजे कुंडलीला 12 ग्रह घर असतात. त्या 12 ग्रहांमध्ये दशम ग्रहाची रास मानली जाते. आणि अतिशय ही रास आहे पुष्टोदक राशी आहे, रात्रीबली रास आहे आणि ही मध्यम प्रसव अशा प्रकारची रास आहे. ही चंद्राची ही वृषभ रास जी आहे ह्या राशीमध्ये तेजस्वी लोक, बुद्धिमान लोक आपल्याला जास्त प्रमाणात आढळून येतात. तर ह्या राशीच्या संदर्भात आपण विचार केला तर ह्या राशीची लोक जर आपल्या संपर्कात असतील तर तुमचा दिवस आनंदात नक्कीच जाणार, हे लक्षात ठेवायचं. कारण की लोक खूप चांगली असतात, शांत असतात, सौम्य असतात, चांगली क्षमता असते, पैसा, मालमत्ता हे त्यांना आवडतो, आदर असतात, दृढनिश्चयी असतात. त्यामुळे आपल्याला सुद्धा त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारख्या गोष्टी त्यांच्याकडनं आपल्याला मिळत असतात. आता ह्यांचं आरोग्य सुद्धा खूप चांगलं असतं, म्हणजे मजबूत शरीर असतात. आयुष्य मज्जासंस्थेचा आजारही संघर्ष करावा लागू शकतो. मज्जासंस्थेच्या संदर्भात त्यांना त्रास होऊ शकतो, म्हणून त्यांनी
प्राणायाम मेडिटेशनही करणं खूप गरजेचं आहे. या लोकांनी घसा, मान, किडनी यांच्या आजारापासून स्वतःला सावध ठेवायचं. म्हणजे घशाचा त्रास होऊ नये, किडनीचा त्रास होऊ नये, बरं मानेचा त्रास होण्यासाठी यांनी काळजी घेतली पाहिजे. हे दोष काय आहेत? हे रूढीवादी लोकविचारांचे असतात. हे आपल्या जोडीदाराला कधीच स्वातंत्र्य देत नाही, त्याला अडवून ठेवत असतात प्रत्येक ठिकाणी. आणि तसंच ती लाजाळू पण रास आहे आणि मानसिक खूप विचार करणारी रास आहे. म्हणजे नको असलेल्या गोष्टींचा निगेटिव्ह विचार करणं हा राशीला खूप आवडतं. आणि त्या विचारामध्ये हरवणं, ज्या गोष्टी सत्यात नाही आहेत त्या गोष्टींबद्दल विचार करणं आणि त्या विचार करतच जीवन जगणं हे त्यांना आवडतं. आणि त्यामुळे मानसिक आजार होण्याची शक्यता त्यांना जास्त प्रमाणात असते. कारण ते नको ते विचार करत असतात आणि नको ते गोष्टींना ते आपल्याकडे आकर्षित करत असतात. आता ह्या राशी जे आहेत, ही वृषभ राशी लोक सर्वांना हवेसे वाटतात. कारण ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी ते प्रसन्नता निर्माण करतात, कष्ट तेवढंच करतात, स्वतः मेंटेन पण करतात. आता मनाचा कारक चंद्र या राशीला सुखावतो, बरोबर. तर मनाचा कारक चंद्र आहे आणि त्यामुळे इथे खूप छान पद्धतीने लोक चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी प्रयत्न करत असतात. सातत्याने काम करणं, नियम पाळणं ह्या गोष्टी त्यांना आवडत असतात. त्यानंतर खाण्याचं म्हणताना एक विचित्र पद्धत असते. काही खातात, कधीही खातात, केव्हाही खातात. त्यामुळे त्यांच्या पोटाचे आजार सुद्धा वाढण्याची शक्यता त्यामध्ये असते. अशी ही वृषभ रास आहे. आणि ही रास तुमच्या आजूबाजूला कोणी असेल तर ह्या राशीचं तुम्ही अवलोकन करा, निरीक्षण करा, जेणेकरून ह्या राशीचे लोक तुम्हाला पटकन कळतील. आता मी ही जास्त माहिती तुम्हाला थोडक्यात दिलेली आहे. हे देण्याचं कारण असं की आपल्याला आपल्या अवतीभोवती जी लोक आहेत, ही लोक कशा पद्धतीची आहेत याचा अभ्यास करता आला पाहिजे. कारण आपल्याला नेहमी मन करारे प्रसन्न हे महत्वाचं आहे. आपण ज्या लोकांबरोबर राहतो ती लोक कशा स्वरूपाची आहेत, कुठल्या राशीचे आहेत, त्याप्रमाणे आपला सुद्धा दिवस आनंदाचा किंवा वाईट जाऊ शकतो. काही लोक जे आहेत, आता मकर राशीची लोक जी असतात थोडक्यात ते खूप आतल्या गाठीची असतात. ती आपल्या गोष्टी कधी सुगड करत नाही. त्यांच्यावर तुम्ही राहिला तर तेवढ्या पुरतच तुमच्याशी व्यवहारिक वागतील, पण ते मन मोकळे वागूच शकत नाही तुमच्याशी कधीच. मग अशा लोकांवर तुम्ही राहिला तर तुमच्या जीवनात काय परिणाम होईल? सिंह राशीचे लोक कायम रागीट असतात, चिडचिड करत असतात, तर ह्यांच्यावर तुम्ही राहिला तर कशा होणार? मेष राशीचे लोक जी आहेत ही बेधडक कुठली गोष्ट फक्त घुसायचं म्हणून करायचंच, पुढचा मागचा न विचार करता करायचं, ह्या पद्धतीचे असतात. त्या लोकांवर तुम्ही राहाल तर कशा पद्धतीने तुमचं जीवन राहील. मीन राशीच्या लोकांवर राहाल तर ही धर्माळू असतात, स्वप्नाळू असतात, घाबरट असतात. तर त्या लोकांवर तुम्ही राहाल तर कशा पद्धतीने तुमचं जीवन होईल. या सर्व गोष्टींचा माणसाचा स्वभावाचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या जीवनामध्ये सुख आणि आनंद हा कायमस्वरूपी राहतो. आपण काय करतो, माणसं बघत असताना माणसांच्या स्वभावाचा अभ्यास करत नाही. आपण जेव्हा माणसांच्या स्वभावाचा अभ्यास करायला लागू त्यावेळी आपलं जीवन सुखी आणि यशस्वी व्हायला वेळ लागत नाही. मी सांगितलं ना, काही लोक फक्त गप्पिष्ट असतात, काही लोक फक्त मोठ्या गप्पा मारतात, बरं. म्हणजे त्याला बोलका शंक म्हणतो, आश्वासन देणं, अशी लोक असतात. काही लोक कृती करणारी असतात. काही लोकांना लगेच कृती केलेली आवडते, काही लोकांना कृती करायला खूप वेळ लागतो, आळशी असतात किंवा बगुरे. काही लोक मुद्दाम जाणून बुजून त्या गोष्टींना लेट करत असतात का माझं स्वतःचं इम्पॉर्टन्स वाढावं, हा त्यांचा हेतू असतो. आता कुंभ राशीचे लोक ह्या स्वरूपाचे असतात की स्वतःचा इम्पॉर्टन्स वाढवण्यासाठी ते कामं डिले करतात, दुसऱ्याला हे करतात, डॉमिनेट करतात. म्हणजे अशा प्रकारचे लोक जेव्हा आपल्याला भेटतात तर आपल्याला कळतं की या राशीचं व्यक्ती आहे. ह्या राशीमध्ये आपण कशा पद्धतीने व्यवहार केला पाहिजे, या माणसाशी आपण कशा पद्धतीने संबंध ठेवले पाहिजे, हे जेव्हा आपल्याला एकदा कळतं तर आपल्याला जीवनामध्ये अपयश येत नाही. माणसं ओळखायला शिकतो आपण. तर माणसांना ओळखण्यासाठी थोडक्यात आपल्याला त्याच्या कॅरेक्टर संबंधात, म्हणजे कॅरेक्टर म्हणजे त्याचा स्वभाव, या संबंधास आपल्याला माहिती असेल तर आपण सहजपणे त्याला डिफाईन करू शकतो.
तर अशा ह्या राशींचा आपण थोडक्यात अभ्यास करत आहोत किंवा समजून घेतो आहोत. कारण माझा एकच हेतू आहे की सर्वांचं प्रबोधन झालं पाहिजे, प्रत्येकाला ज्ञान मिळालं पाहिजे, एकमेकांना आपल्याला पुढे जायचं आहे, सर्वांना पुढे घेऊन जायचं आहे. तर आपल्यासोबत असलेली लोक कशा स्वरूपाची आहेत, कशा पद्धतीने विचार करत आहेत, काय विचार करू शकतात, याचा जर अभ्यास केला तर आपण छानपैकी आपलं जीवन घडवू शकतो. कारण आपल्याला त्या त्या लोकांशी त्या त्या पद्धतीने वागता येतं. बरोबर, म्हणजे व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती करायची असेल, बिझनेसमध्ये प्रगती करायची असेल, तुम्हाला घरामध्ये जर सुख शांती नांदवायची असेल तर त्या व्यक्तींचे स्वभाव, धर्म, गुणधर्म तुम्हाला माहिती असलेच पाहिजेत. आणि ह्यासाठी हे आपण प्रबोधन आहे. ह्याच्या पाठीमागे कुठलाही तुम्हाला राशी किंवा ज्योतिष शिकवण्याचा उद्देश माझा नाही. अशा प्रकारचं आजचं निरूपण आपलं इथे पूर्ण संपवतोय. कोणाला काही शंका असेल तरी सुद्धा ते विचारू शकतात, तो काही प्रश्न नाही. बरोबर, मनीषा झरकर ताई आहेत का? मनीषा ताई आहेत का? आहेत. ते घेणार आहेत का आज प्रार्थना? हॅलो, भरती घेणार नसेल तर राहू द्या. विद्याताई घेणार आहात का तुम्ही? विद्या शिंदेताई, हॅलो, उत्तर येत नाहीये. हॅलो, हा बोला ताई. हा, तुम्ही घेणार का प्रार्थना? हॅलो, मेघाताई तुम्ही घेणार आहात का? पटकन सांगा, नाहीतर मी घेतो प्रार्थना. प्रार्थना कोण घेणार आहे? एवढा वेळ लागणार नको. हा घ्या. खूप छान पद्धतीने प्रार्थना घेतलेली आहे आणि ही प्रार्थना प्रत्येकाने घ्यायची आहे. मला प्रत्येकाला विचारायची गरज लागू नये, कारण आपण प्रत्येकासाठी प्रार्थना, सर्वांच्या मंगलासाठी प्रार्थना करतोय, मांगल्यासाठी. हे कोणा माझ्या एकट्या मांगल्यासाठी नाही, आपण प्रत्येकाचं मांगल्य चिंतत आहोत. प्रत्येकाने घ्यायची आहे
तर लाजायचं काहीच नाही. आपल्याला तुम्हाला प्रार्थना मी पाठवलेली आहे, वाचून बोलायची आहे. कारण हे आपण सर्वांसाठी करतो आहोत ना. हे परिवार आहे आपला, आणि या परिवारातले प्रत्येक जण सदस्य आपल्या सुखी, आरोग्यवान, धनवान, संपन्न असला पाहिजे, ही आपल्या सर्वांची अपेक्षा आहे. तर त्यामुळे कोणी असं हे करू नका किंवा मला घेऊ की नको घेऊ, याच्यात कुठेही आपली स्पर्धा नाहीये, कुठेही आपण चांगलं वाईट असं काहीच नाहीये. आहे ती प्रार्थना सर्वांच्या मंगल्यासाठी आहे. तर ह्याच्या पुढे पटकन उत्तरं आली पाहिजेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय.